नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे ज्ञानेश्वर माऊलींचा. आधी अभंग सांगते आणि त्याचा अर्थही सुद्धा सांगते. एकत्व बाही उतरला भक्त, द्वैता द्वेषा विरक्त पाहुनी ठेली. द्वैताची काजळी, क्रोधू दशा पाजळी, नाही ते उजळी. तमदृष्टी, जववरी कामना, आसक्ती मोह, तववरी ग्रहो कल्पनेचा. ज्ञानदेव चित्ती, आनंदमय हरी, द्वैताची कामारी, नायिके कानी. याचा अर्थ असा आहे की विरक्त भक्त ब्रह्मात्मक ज्ञानाने संसार सागर तरून गेला. त्या स्थितीत द्वैत म्हणजे प्रपंच सत्यत्वाने नाहीसच झाला. ते एकतत्वज्ञान, द्वैत्वाची काळजी, जो क्रोध व त्याचे मूळ कारण जे अज्ञान यांचा नाश करून त्यांना बिंबरूपाचा म्हणजेच आत्म्याचा उजाळा मिळतो. जो पावे तो जीव स्वरूप अज्ञानात गुंतलेला असतो. तोपर्यंत प्रपंचात कल्पनांची गर्दी असते. माझ्या चित्ताला आनंदरूप हरी असल्यामुळे द्वैतरूपी दासीची वार्ता देखील कानावर येत नाही, असे माऊली म्हणतात. कारण का हे जे जग आहे ते खूप काय म्हणतात त्याला, स्वार्थी आहे आणि आत्ताचं जग खूपच स्वार्थी आहे. आत्ताच्या जगात क्रोध म्हणजे राग, प्रत्येकाला राग येतो. प्रत्येक जण रागात काहीही करून बसतं. कारण का प्रत्येक जणांकडे अज्ञान आहे, ज्ञान नाही आहे, अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामुळं नाश होतो. बिंबरूपाचाच म्हणजेच त्या आत्म्याचा नाश होतो. आणि जेव्हा सत्यताच या जगातनं नाहीशी झाली आहे, विरक्त, आणि यामुळं माणूस विरक्त झालाय. संसार त्याला नको आहे. संसार मला करायचा, त्याला संसार करायची इच्छा नाही आहे माणसाला. कारण या प्रपंचात म्हणजेच या द्वैतामध्ये, या प्रपंचामध्ये असं काही झालेलं आहे की या प्रपंचाला अज्ञान आहे, राग आहे आणि या अज्ञान आणि रागामुळं माणूस स्वतःचा प्रपंच नाश करून घेतोय. पण जेव्हा आपल्या प्रपंचात जेव्हा कल्पनांची गर्दी होते, आपण कल्पना करतो किंवा माणूस कल्पना करतो आणि त्या कल्पनांची गर्दी करून घेतो. पण माऊलींच्या मनात ही गर्दी होत नाही किंवा हा राग किंवा लोभ, वासना किंवा काय म्हणतात त्याला, राग, हे सगळं माऊलींच्या मनात कधीच नाही आहे. कारण का त्यांच्या मनात हरी आहे. त्यामुळं द्वैत्वाची म्हणजे प्रपंचाची वार्ता देखील, म्हणजे प्रपंचाची बातमी देखील त्यांच्या कानावर येत नाही, असे माऊली म्हणतात. ज्या वेळेस आपण टी व्हीमध्ये ऐकतो किंवा आपण प्रत्येक वेळेस आपण पेपरमध्ये बघतो की रागामुळं माणूस काय करतोय, की कुणाचा खून होतोय, कोणा मुलींवरती बलात्कार होत आहेत. हे का तर आत्ताच्या युगात, आत्ताच्या काळात की माणसाला राग अति यायला लागलाय. वासना, राग, लोभ, हव्यास आणि राग असल्यामुळं तो या सगळ्या गुन्हेगारीकडे वळतोय. त्यामुळं जर आपल्याला हे सगळं आपल्या मनात आणायचं नसेल तर हरीचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण का जेव्हा आपल्या मनात हरी असतो तेव्हा या प्रपंचाची, या वाईट प्रपंचाची बातमी सुद्धा आपल्यापर्यंत येत नाही.
जसं ज्ञानेश्वरापर्यंत माऊलींपर्यंत अशा बातम्या पोचत नाहीत, तसं आपल्यापर्यंत सुद्धा अशी बातमी पोचणार नाही. कारण का, माणूस या सर्व कारणामुळं विरक्त होत चाललाय, की त्याला प्रपंच नको होत चाललाय. तर आपल्याला जर आनंदी जगायचं असेल आणि या सगळ्या ह्याच्यातनं आपल्याला जर बाहेर राहायचं असेल, तर आपण हरिनाम घेतलं पाहिजे. आणि या हरिनामामध्ये भरपूर ताकद आहे. त्यामुळं कायम आपण हरिनामाचा जप केला पाहिजे. तर हा अभंग कसा वाटला ते मला सांगा. जर अभंग आवडला असेल आणि त्याचा अर्थ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि असेच अभंग, असेच काही माहिती तुम्हाला जर ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभंग घेऊन भेटूया. तोपर्यंत तुम्ही नामस्मरण, जसं मी कायम म्हणते की करत राहा. तर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.